शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संतांनी आपल्याला सांगितलं तेथे पाहिजे जातीचे हिरा गबाळाचे काम नव्हे. हिरा गबाळाची जी व्याख्या केलेली आहे ती कोणाबद्दल केली? जुन्या लोकांबद्दल केली का आताच्या लोकांबद्दल केली? आता हा पण एक अभ्यासाचा विषय. हिरा गबाळ पूर्वी नव्हते का? असतील, पण आता संख्या काय झाली? वाढली. हिरा गबाळ काम, गबाळ कशाला म्हणतो आपण? ज्याचा काही उपयोग नाहीये. आज मला सांगा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सार्थकता किती वाटते की आपलं जीवन खरंच सार्थक आहे, खूप आनंदी आहे? तुमचं जीवन तुम्हाला सार्थक वाटत असतं तुम्ही पहाटे लवकर उठले असते, तुम्ही पहाटे उठून साधना केली असती, या शरीराला तुम्ही लगेच सज्ज ठेवलं असतं, तुम्ही आहार कसा घेतला असता, मग तुम्हाला जर आता इथे जर तुम्हाला जागृत राहायचंय तर तुम्हाला कोणाला पोषण देणं गरजेचं आहे? चेतनेला. आज आम्ही पोषण कोणाला देतोय? केअर कोणाची घेतोय? शरीराची. अजून कोणाची घेतोय? मनाची. नाही, त्यांनी मला बोलायला नव्हतं लागत सर, आपल्याला म्हणायला लागलं, अरे तो इथून माग एवढं कौतुकाचं बोलत होता, एवढी प्रशंसा करत होता, एवढा आनंदाने एकमेकाबरोबर नातं जपलं मैत्रीचं, आणि एकच दिवस फक्त त्याच्याकडनं रागाच्या भरात तो बोलला गेला, त्याचं किती भांडवल? याचा अर्थ तुझ्याकडे ते पात्र आहे कचरा गोळा करायचं, गबाळ गोळा करण्याचं पात्र तुझ्याकडे आहे, त्याच्यामुळे तू काय जमा करतो? फक्त जे गरजेचं नाहीये तेच गोळा कर. मला सांगा, तुम्ही बाजारातलं फास्ट फूड खाता आणि तुमच्या शरीरामध्ये काय जमा होतं? गबाळ जमा होतं, नको असलेलं, आणि मग तुम्ही गबाळे दिसायला लागता. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवा, आपण जर चेतना जागृत करायची तर शरीराला गबाळ खाऊ घालून चालणार नाही. मग ह्या शरीराला असं अन्न खाऊ घालायला लागेल जेणेकरून त्याच्यातली ऊर्जा काय होईल? जागृत. काय खाल्ल्याने ऊर्जा जागृत होते? तर सात्विक अन्न म्हटलेलं आहे. सात्विक अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये सत्व आहे. सत्व तुमच्या शरीरामधली ऊर्जेला पोषण देतं, राजस तुमच्या मनाला पोषण देतं, आणि तमस तुमच्या शरीराला पोषण देतं. आज आम्हाला तामसिक अन्न जर भेटलं नाही ते जेवल्यासारखंच वाटत नाही, की एवढं मसालेदार आणि एवढं तिखट, आणि हे एवढं जे तामसी अन्न आहे ते तामसी अन्न त्या शरीराला काय करतं? उत्तेजित करतं. तामसी अन्न शरीराला उत्तेजित करतं, सुस्त पाडतं. जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत त्याला सुस्त पाडतं अजगरासारखं. आणि जेव्हा ते पचून होतं ना, त्याच्यातून तमस निर्माण होतो, म्हणजे राक्षसी त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होते. मग त्याला नेगेटिव्ह गोष्टी करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो, दुसऱ्याच्या खोड्या काढण्यामध्ये, टपली मारण्यामध्ये, दुसऱ्याचं नुकसान करणार, बळच उकरून भांडण काढणार. ही जी मस्ती आहे कशामुळे येते? तमसमुळे. राक्षस हा तामसी असतो, लक्षात. राक्षस म्हणजे तामसी स्वभावाचा अतिरेक. राक्षसी जेवढे कामं माणसं करतात, पाशवी गोष्टी, त्या माणसाचा तामसी आहार असतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्या आहारामध्ये नशा असते. मी ज्याला माझ्या मनामध्ये ज्या गोष्टीला महत्व आहे किंवा ज्याला मी खरं मानतोय, तुम्ही सुद्धा त्यालाच खरं मानायचं. हा राजसी आहाराचा परिणाम. मग आपण म्हणतो ना, राजा बोले दल हाले. राजाने आदेश द्यायचा आणि दलांनी पुढे निघायची. बस हे राजसी जीवन असंच आहे. वावरामध्ये तुम्ही काही पेरलं नाही, शेतामध्ये तर काहीतरी उगवणारच आहे, म्हणून पीक पेरा. कळतं का तुम्हाला? आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या मनामध्ये तसंही काहीतरी पेरलं जाणारच आहे ना, आणि म्हणून चांगले विचार पेरा, जाणीवपूर्वक पेरा. तुम्ही जर चांगले विचार पेरले तर तण कमी येईल, येणारच नाही असं नाही, कमी येईल. त्या तणाबरोबर तुम्हाला डील करणं सोपं जाईल. तण जर कमी असेल तर तुम्ही उठून फेकून देऊ शकता. पण जर तण आणि पीक जर सारखं दिसायला लागलं किंवा पीकच दिसत नसेल तर काही खरं नाही. आता बघा, इलेक्शन चालू झालेले, जर कुठे कार्यक्रम जर असला, एवढे पुढारी आता त्या कार्यक्रमाला, त्यांचे भाषण सुरू झाल्यावर हेच कळत नाही की सभा आहे का लग्न आहे. नवरदेव नवरी पण विचार करतात नेमकी आपण इथं कशा करता आलोय. हे हायजॅक करून टाकतात. ते लग्न पण, ते दशक्रिया विधी पण, दुखवटा पण, सगळं हायजॅक करतात. बोलता बोलता जो जिवंत आहे त्याला श्रद्धांजली देतात. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. म्हणजे माझ्यावर प्रयोग केला काय आणि सगळ्या लोकांवर प्रयोग केला काय, त्याचा परिणाम जो मिळणार आहे तो एकच मिळणार आहे. म्हणून तुमच्यातला देव जर तुम्हाला अनुभवाला आला तर तुम्ही सगळ्यांतला देव सुद्धा बघू शकता. पण तुमच्यातलंच कनेक्शन नाही जोडलं तर कुठेच कनेक्शन नाही जोडलं. मला सांगा, तुमचा मोबाईल इंटरनेटशी कनेक्टेड आहे किंवा नेटवर्क बरोबर कनेक्टेड आहे, म्हणजे तो सगळ्या मोबाईल बरोबर कनेक्टेड आहे. आणि जर तुमचा जर मोबाईल मध्ये जर तुमच्या नेटवर्कचं कनेक्शन नसेल तर तो कोणाशीच कनेक्ट नाहीये. तो कनेक्ट कधी होतो? जेव्हा तुम्ही नेटवर्क मध्ये येता. आणि नेटवर्क कधी येतं तुमच्याकडे? जेव्हा शरीराने आणि मनाने तुम्ही एकाच ठिकाणी असता, तेव्हाच तुम्ही या प्रकृतीच्या नेटवर्क मध्ये येता. नाही तर तुमचं नेटवर्क डिस्कनेक्ट होतं. जे खूप अभ्यास करतात ते कलेक्टर होतात, आहे का नाही? जे थोडे कमी अभ्यास करतात ते कर्मचारी होतात. जे आणखीन कमी अभ्यास करतात ते शिपाई होतात, मजुरी करतात. जे काहीच अभ्यास करत नाही ते पुढारी होतात. जे दुसऱ्यांचा अभ्यास बिघडवतात ते गुंड होतात. जे कधी शाळेतच गेले नाही ते साधू होतात. आणि या सगळ्यांना कंट्रोल करतात. आज आम्हाला सर्वांना आनंद पाहिजे सर, आणि काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. आणि आनंद आणि आरोग्य हा वर्तमान काळात आहे, तो भूतकाळातही कधी नव्हता आणि भविष्य काळातही कधी असणार नाही. पदरी पडला आणि गोड झालं. जुनी माणसं म्हणतात, का हो तुम्हाला तुमचा नवरा आवडतो का? अहो काय सांगता, आमच्या काळामध्ये कुठलं आलंय पाहणं. मग मोठी माणसं ठरवायची, आम्हाला कळत नव्हतं तेव्हाच झालं आमचं लग्न, आणि मग झाला संसार. काही काही जुनी माणसं तर असं सांगता, पहिलं पोरग होईपर्यंत आम्ही एकमेकाला पाहिलं नव्हतं. मग काही लोक म्हणतात पोरगच काय झालं. वस्तुस्थिती आहे. म्हणजे ही गोष्ट योग्य की अयोग्य हा तुमचा अभ्यासाचा विषय आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये
मोठ्या माणसांपुढे पुरुषांपुढे स्त्रीला पदर बाजूला करायचा अधिकारच नव्हता. आजही तुम्ही जर गेलात राजस्थानमध्ये तर त्या स्त्रियांचा पदर पूर्ण बंद असतो, समोर असतो. एक संस्कृती आहे. त्या काळामध्ये त्यांची भेट रात्रीचीच व्हायची. तीही सर्व माणसांची कामं संपल्यानंतर. तेव्हा तर विजेच्या कुठे उपलब्ध नव्हती, फक्त दिवे असायचे. आणि म्हणून न पाहता त्यांना मुलं होणं शक्य आहे त्यांच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये काही अशी अश्लील किंवा विचित्र किंवा मागासलेली गोष्ट आहे असं काही नाही, बरोबर आहे. आणि अशी जी मुलं होत होती ना प्रकृतीच्या सोबतीने, त्यांनीच पराक्रम गाजवलेले. आता सगळं पाहून होतंय, काय होतंय आता बघा ना तुम्ही. आता सांगा बरं, शिवाजी महाराजांसारखे असे पराक्रमी मावळे पाहिजे आपल्याला लढायचे. आता सगळं यंत्र करताय, माणसांना काही करायला ठेवलंच नाही, बटनांवर कारभार सगळा. मिलिटरीमध्ये गेले पोहून येतात. त्याच्यामुळे आपण एक शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. संतांनी आपल्याला सांगितलं तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे. मग येरा गबाळाची जी व्याख्या केलेली आहे ती कोणाबद्दल केली? जुन्या लोकांबद्दल केली का आत्ताच्या लोकांबद्दल केली? आता हा पण एक अभ्यासाचा विषय. येरा गबाळ पूर्वी नव्हते का? असतील, पण आता संख्या काय झाली? वाढली. येरा गबाळ गबाळ कशाला म्हणतो आपण? ज्याचा काही उपयोग नाहीये. आज मला सांगा, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सार्थकता किती वाटते की आपलं जीवन खरंच सार्थक आहे, खूप आनंदी आहे? तुमचं जीवन तुम्हाला सार्थक वाटत असतं तुम्ही पहाटे लवकर उठले असते, तुम्ही पहाटे उठून साधना केली असती, या शरीराला तुम्ही लगेच सज्ज ठेवलं असतं, तुम्ही आहार कसा घेतला असता. मग तुम्हाला जर आता इथे जर तुम्हाला जागृत राहायचंय तर तुम्हाला कोणाला पोषण देणं गरजेचं आहे? चेतनेला. आज आम्ही पोषण कोणाला देतोय? केअर कोणाची घेतोय? शरीराची. अजून कोणाची घेतोय? मनाची. नाही, त्यांनी मला बोलायला नव्हतं लागत सर, आपल्याला म्हणायला लागलं. अरे तो इथून मागं एवढं कौतुकाचं बोलत होता, एवढी प्रशंसा करत होता, एवढा आनंदाने एकमेकाबरोबर नातं जपलं मैत्रीचं, आणि एकच दिवस फक्त त्याच्याकडनं रागाच्या भरात तो बोलला गेला, तर त्याचं किती भांडवल? याचा अर्थ तुझ्याकडे ते पात्र आहे काय? कचरा गोळा करायचं. गबाळ गोळा करण्याचं पात्र तुझ्याकडे आहे, त्याच्यामुळे तू काय जमा करतो? फक्त जे गरजेचं नाही आहे तेच गोळा करतो. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही खाताना देखील गबाळ जर खाल्लं, माणसं गबाळ खात नाही का? आज जो आहार फास्ट फूड ज्याला आपण म्हणतो, सगळे तज्ज्ञ सांगताय त्याच्यामध्ये सगळं काय आहे? केमिकल आहे, त्याच्यामध्ये प्राण्यांचे अवशेष आहे, विविध रसायन आहे, विषारी आहे, साईड इफेक्ट करणारे आहे, कॅन्सर करणारे, तरी माणसं खातातच आहे. मिटक्या मारीत खातात, कारण जिभेला भारी लागतं. जिभेला भारी लागतं म्हणून ते गबाळ खाल्लं जातं. मग मला सांगा, तुम्ही बाजारातलं फास्ट फूड खाता, त्याने तुमच्या शरीरामध्ये काय जमा होतं? गबाळ जमा होतं, नको असलेलं. आणि मग तुम्ही गबाळे दिसायला लागता. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवा, आपण जर चेतना जागृत करायची आहे तर शरीराला गबाळ खाऊ घालून चालणार नाही. मग ह्या शरीराला असं अन्न खाऊ घालायला लागेल जेणेकरून त्याच्यातली ऊर्जा काय होईल? जागृत. काय खाल्ल्याने ऊर्जा जागृत होते? त्याला सात्विक अन्न म्हटलेलं आहे. सात्विक अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये सत्व आहे. सत्व तुमच्या शरीरामधली ऊर्जेला पोषण देतं. राजस तुमच्या मनाला पोषण देतं आणि तमस तुमच्या शरीराला पोषण देतं. आज आम्हाला तामसिक अन्न जर भेटलं नाही ते जेवल्यासारखंच वाटत नाही, झटका नाही बसला रे. माझा तर एक मित्र असा होता का जेव्हा टप्पा टप्पा ताटामध्ये घाम गळल तेव्हा तो म्हणतो आज जेवण झालं बा एकदम एक नंबर. की एवढं मसालेदार आणि एवढं तिखट आणि हे एवढं जे तामसी अन्न आहे, ते तामसी अन्न त्या शरीराला काय करतं? उत्तेजित करतं. तामसी अन्न शरीराला उत्तेजित करतं, सुस्त पाडतं. जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत त्याला सुस्त पाडतं अजगरासारखं. आणि जेव्हा ते पचून होतं ना, त्याच्यातून तमस निर्माण होतो, म्हणजे राक्षसी त्याच्यामध्ये ऊर्जा तयार होते. मग त्याला नेगेटिव्ह गोष्टी करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. दुसऱ्याच्या खोड्या काढण्यामध्ये, टपली मारण्यामध्ये, दुसऱ्याचं नुकसान करणार, बळच उकळून भांडण काढणार. ही जी मस्ती आहे कशामुळे येते? तमसमुळे येते. राक्षस हा तामसी असतो, लक्षात. राक्षस म्हणजे तामसी स्वभावाचा
अतिरेक. मग राक्षसी जेवढे कामं माणसं करतात, पाशवी गोष्टी, त्या माणसाचा तामसी आहार असतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्या आहारामध्ये नशा असते नेहमी, लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, असा व्यक्ती वर्तमान काळामध्ये सहज कसा राहू शकतो? त्याचं शरीर काय झालेलं आहे? तमसनी भरलेले, जडत्वानी भरलेले, इनर्शिया त्याला त्रास देतो, खाली ओढतो. त्याला पटकन म्हणतो बस खाली, काय बसला ऐकत हे? हा, चल जेवायला बसला की बघा 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 एवढं खातो की सुस्ती आली पाहिजे. त्याला जोपर्यंत सुस्ती येत नाही तोपर्यंत खाल्ल्याचा आनंदच मिळत नाही. त्याला दोनच गोष्टी माहिती, एक सुस्ती आणि दुसरी पाशवी मस्ती. बरोबर आहे? असं आहे. कुठेतरी मस्ती करायची, कुठेतरी सुस्तीत जगायचं. हा, तो कधीच जागरूक राहू शकत नाही. दुसरा राजसी आहार आहे, फक्त मनोरंजन, बस. फास्ट फूड, ना शरीराला काही फायदा आहे ना तोटा आहे, काही नाही, फक्त खायचं, मजा. मजा म्हणून जे आहार खाल्ला जातो, सर भेळ खातो, काय मिळतो भेळीतून? पोंग्या खातो, पोंग्या. पूर्वीचे आम्ही असे बोटामध्ये घालून खायचो पोंगे, पण ते बरं पैसे नसायचे, कधीतरी मिळायचे. आता टेढा मेढा काय काय नाही आलेलं. आम्ही तरी ओरिजिनल खायचो तेव्हा. आता सगळं कंपन्या बनवतात, फास्ट फूड सगळं मशिनरीनी बनवतात. फक्त मनोरंजन आहे, मनासाठी आहार येतो, बस. मन चंचल होतं त्यांनी, बस. मन वाटलं इकडं चालला, मन वाटलं तिकडं चालला. मन मजबूत करायचं. मग अशी माणसं रागीट, खुनशी स्वभावाची, कायम चिडलेली, हेकेखोर, कायम मनामध्ये काही जे साठवून ठेवलंय त्याच्यात बदलच नाही करायचा. जे चाललंय ते तसंच चाललं पाहिजे. डेटा चेंज करायचा नाही आपला, आपल्या डेटाला हात नाही लावायचा. मी ज्याला माझ्या मनामध्ये ज्या गोष्टीला महत्व आहे किंवा ज्याला मी खरं मानतोय, तुम्ही सुद्धा त्यालाच खरं मानायचं. हा राजसी आहाराचा परिणाम. मग आपण म्हणतो ना, राजा बोले दल हाले. राजाने आदेश द्यायचा आणि दलांनी पुढे निघायचं, बस. हे राजसी जीवन असंच आहे. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या ऊर्जेला जर स्थिर करायचं असेल तर तुम्हाला ऊर्जेला खाऊ घालावं लागेल. सात्विक आहार, सत्संग. शरीराला काय आहार द्या? सात्विक आहार. त्याचं तमसपणा कमी होईल, हलकं फुलकं वाटलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये काय द्या? सत्संग द्या मनाला. त्या मनामध्ये विचार तर येणारच आहे ना. वावरामध्ये तुम्ही काही पेरलं नाही शेतामध्ये तर काहीतरी उगवणारच आहे, म्हणून पीक पेरा. हॅलो, कळतं का तुम्हाला? आणि म्हणून त्याच्यामध्ये, त्या मनामध्ये तसंही काहीतरी पेरलं जाणारच आहे ना. आणि म्हणून चांगले विचार पेरा, जाणीवपूर्वक पेरा. तुम्ही जर चांगले विचार पेरले तर तण कमी येईल, येणारच नाही असं नाही, कमी येईल. त्या तणाबरोबर तुम्हाला डील करणं सोपं जाईल. तण जर कमी असेल तर तुम्ही उठून फेकून देऊ शकता. पण जर तण आणि पीक जर सारखं दिसायला लागलं किंवा पिकच दिसत नसेल तर काही खरं नाहीये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की साधनेची कल्पना कुठेतरी जाण्याची नाहीये. आम्ही जिथं आहोत तिथे सहजपणे उपस्थित राहण्याची आहे. सहजपणे तुम्ही उपस्थित राहायला शिका. जर तुम्ही कुठेही गेले आणि सहजपणे तिथे जर उपस्थित राहायला शिकले, तुम्हाला कधीच बोर नाही होणार. मला कधीच कुठेच बोर होत नाही, कधीच नाही. मी तिथे 100% उपस्थित असतो. त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी काही ना काही चांगलं शिकायला मिळतंच. मग तुम्हाला जे कधी दिसत नाही ते पण मला दिसून जातं. का बरं? कारण मी तिथंच काय असतो? उपस्थित असतो. बरोबर आहे? आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की असं राहण्याने तुमच्या जीवनामध्ये तृप्ती येणार आहे, तुमच्या जीवनामध्ये थोडी सार्थकता येणार आहे आणि थोडी प्रगती होणार आहे. आत्ताच्या काळामध्ये जो ट्रेंड चाललेला आहे की लोक कार्यक्रमाला जातात, लग्नाला, याला त्याला, काय रे तोंड दाखवायला सांगतो, तुझ्या तोंडाला काय सोनं लागले? आता बघा इलेक्शन चालू झालेले, जर कुठे कार्यक्रम जर असला ना, एवढे पुढारी येतात त्या कार्यक्रमाला. त्यांची भाषणं सुरू झाल्यावर हेच कळत नाही की सभा आहे का लग्न आहे. ते नवरदेव नवरी पण विचार करतात नेमकी आपण इथं कशा करता आलोय. हे हायजॅक करून टाकतात. ते लग्न पण, ते दशक्रिया विधी पण, दुखवटा पण, सगळं हायजॅक करतात. बोलता बोलता जो जिवंत आहे त्याला श्रद्धांजली देतात. नंतर कळतं नाही त्याचा भाऊ गेलेला आहे. कुणीतरी आठवण करून देतो कार्यकर्ता, हो साहेब भाऊ गेले, भाऊ. तो लगेच गोल गोल करतो. ज्या मनाच्या स्तरावर जी माणसं असतात ना, ही माणसं स्वतःचं जीवन जे आहे ना त्यांचं, हे अतिशय चंचल आणि अतिशय काय असतं,
अनुपस्थित असतात. ते जिथं असतात तिथं कधीच नसतात. ते ह्या सभेला बोलत असताना त्यांचं मन पुढच्या सभेला गेलं असतं. कळतं का तुम्हाला? आणि म्हणून जिथे आहेत तिथंच तुम्ही उपस्थित जर राहिलात तर तुमचं जीवन समाधानाचं राहील, चंचलतेचं राहणार नाही. कळतंय का तुम्हाला? आणि तुम्ही जिथे आहात शरीराने तिथेच जर मनाने पण राहायला शिकलात आणि तुमची ध्यान पण जर तिथंच राहिलं तर तुम्हाला जीवनामध्ये कुठे जाण्याची इच्छा होणार नाही. मग तुम्ही इथे बसल्या बसल्या सगळीकडे तुम्ही संपर्कात राहाल. मला एक गंमत सांगा. समजा एखादा मोबाईल आहे, मी इथे आहे, इथे रेंज आहे आणि बाहेर रेंज नाही आहे, बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या, इथे रेंज आहे म्हटल्यावर मी सगळ्याशी कनेक्टेड आहे. कळतंय का तुम्हाला? माझा मोबाईल जर माझ्याकडे असेल आणि मी इथं आहे तर मी इथे जरी माझ्याशी त्याचं इथे जरी कनेक्शन असलं आणि आजूबाजूला कुठे जरी कनेक्शन नसलं तरी मी संपूर्ण जगाशी काय करू शकतो? संपर्क करू. लक्षामध्ये म्हणजे सांगायचं असं आहे सद्गुरूंना, तुम्ही जर इथे आहे तर सर्वत्र आहे. तुम्हाला जर तुमच्यातला देव दिसला तर तुम्हाला सगळ्यांमधला देव दिसेल. बघा मला सांगा, देवाचं सोडून द्या हो, तुमच्या बाबतीमध्ये इंद्रियांचा जे अनुभव तुमचा आहे, तुम्ही जर स्वतः जर श्वास घेऊन बघितला काय अनुभव येतो? मी सांगतो नेहमी की अरे ऑक्सिजन कमी पडला की काय येतो? खोकला येतो. मग तुम्ही अशा वेळेस काय घ्या? दीर्घ श्वास घ्या. बरोबर आहे की नाही? आता हा तुम्ही जर स्वतः अनुभव घेतला तर तुम्हाला हे कळेल ना, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. म्हणजे माझ्यावर प्रयोग केला काय आणि सगळ्या लोकांवर प्रयोग केला काय, त्याचा परिणाम जो मिळणार आहे तो एकच मिळणार आहे. म्हणून तुमच्यातला देव जर तुम्हाला अनुभवाला आला तर तुम्ही सगळ्यांतला देव सुद्धा बघू शकता. पण तुमच्यातलंच कनेक्शन नाही जोडलं तर कुठेच कनेक्शन नाही जोडलं. मला सांगा, तुमचा मोबाईल इंटरनेटशी कनेक्टेड आहे किंवा नेटवर्क बरोबर कनेक्टेड आहे म्हणजे तो सगळ्या मोबाईल बरोबर कनेक्टेड आहे की नाही? आणि जर तुमचा जर मोबाईलमध्ये जर तुमच्या नेटवर्कचं कनेक्शन नसेल तर तो कोणाशीच कनेक्ट नाही आहे. मग तो कनेक्ट कधी होतो? जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये येता. आणि नेटवर्क कधी येतं तुमच्याकडे? जेव्हा शरीराने आणि मनाने तुम्ही एकाच ठिकाणी असता तेव्हाच तुम्ही ह्या प्रकृतीच्या नेटवर्कमध्ये येता. नाही तर तुमचं नेटवर्क डिस्कनेक्ट होतं. आणि ते डिस्कनेक्ट झालं की तुमची ऊर्जा क्षीण होते, कमकुवत होते. आपण म्हणतो लॅपटॉप जर 24 तास जर चार्जिंग जर कनेक्टेड असेल प्लग तर त्याची बॅटरी उतरत नाही. अगदी तसंच आहे आमचं पण. आमच्या या शरीराची बॅटरी का उतरते? का बरं ते थकतं? का बरं ते वीक होतं? का बरं ते दुःखी होतं? आजारी का पडतं? थकतं का बरं? कारण त्याचं ह्या प्रकृतीशी काय होतं? कनेक्शन कट होतं. आणि ते कनेक्शन कट करणारी एकमेव यंत्रणा म्हणजे मन. आणि म्हणून त्या मनाला तुम्हाला स्थिर करायचं आहे. आणि मग ते पुढे सांगतात ते इथे नाही येतं ते कुठे नाही. जर तुमचं इथं जर कनेक्शन नसेल तर तुम्ही भूतकाळात पण हरवले असणार आहे आणि भविष्य काळात पण तुमचं काय होणार आहे? उद्ध्वस्त होणार आहे. मला सांगा, आता तुम्ही जर इथं नसाल तर याचा काय भूतकाळ बनणार आहे? याचं भविष्यकाळ काय बनणार आहे? तुम्ही परीक्षेलाच नाही बसलात, तुम्ही अर्ज जरी केला असला, तुम्ही जरी परीक्षेचं तुमच्याकडं हॉल तिकीट जरी असलं आणि तुम्ही परीक्षेचा पेपर त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही पेपरच नाही दिला, तिथं तुम्ही वर्तमान काळात उपस्थितच नव्हते. तुम्ही आज म्हटले मी उद्या जाईल, उद्या जाईल, उद्या जाईल आणि पेपरच्या दिवशी पण म्हटले मी उद्या जाईल. हॅलो, काय होईल? तुमचा उद्या होऊन जाईल. तुम्ही नंतर किती जरी म्हटले पेपर संपून गेल्यावर नाही मी द्यायला तयार आहे, तर कुणी घेईल का तुमचा पेपर? नाही घेणार. हे लक्षात घ्या. तुम्ही किती पण हुशार असू द्या, तुम्ही त्या ठिकाणी त्या वर्तमान काळाच्या स्थितीमध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. तुम्ही भूतकाळात किंवा भविष्य काळात उपस्थित असून काही उपयोग नाहीये. मग तुम्ही जर वर्तमान काळात नाहीये तर तुम्ही कुठल्याच यादीत नाही राहणार पुढे. ना तुम्ही गुणवत्ता यादीत राहणार आहे, ना तुम्ही सिलेक्शनमध्ये राहणार आहे, ना कुठेच राहणार नाही. आणि जर तुम्ही परीक्षेला आहे तर सगळीकडे आहे. भले तुम्ही नापास हो पण सगळीकडे राहणार. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आज आम्ही वर्तमान काळात जर उपस्थित राहायला शिकलो सहजपणे, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. सगळं तुमच्यासोबत आहे, सगळं इथंच उपस्थित आहे. कारण जे तुमच्यात आहे तेच ह्या ब्रह्मांडामध्ये आहे. जे तुमच्या पेशीमध्ये आहे तेच या ब्रह्मांडात आहे. तेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाचा अभ्यास करायची काही गरज नाही, ब्रह्मांडामधून काही मिळवायची काही गरज नाही. जे तुमच्यासाठी गरजेचं आहे ते तुमच्यासमोर उपस्थित होईल. मग हे सगळे लोक धावपळ का करतात? कारण त्यांना स्वतः सहज उपस्थित राहायची काही नाही आहे, सवय नाही. तुम्ही सहज जर उपस्थित राहू शकलात तर तुम्हाला कुठे तीर्थयात्रा करायची गरज नाही,
तुम्हाला कुठले कर्म करायची गरज नाही, सगळं तुमच्याकडे येईल. आपण प्रश्न विचारतो, अरे यार, जे खूप अभ्यास करतात ते कलेक्टर होतात, आहे का नाही? जे थोडे कमी अभ्यास करतात ते कर्मचारी होतात, जे आणखीन कमी अभ्यास करतात ते शिपाई होतात, मजुरी करतात, बरोबर आहे ना? जे काहीच अभ्यास करत नाही ते पुढारी होतात, जे दुसऱ्यांचा अभ्यास बिघडवतात ते गुंड होतात, बरोबर आहे? म्हणजे कधी शाळेतच गेले नाही ते साधू होतात. आणि या सगळ्यांना कंट्रोल करतात. कळतं का तुम्हाला? त्यातल्या साधूंविषयी नाही बोलत आहे आपण. आलं लक्षात? ती संधी साधू, बरोबर आहे? आपल्याला जीवनाचा जो अर्थ आहे तो साधणारी साधना करायची आहे, त्याविषयी सद्गुरू बोलत आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा सर्वांनी, की वर्तमान काळात जगायला शिका. वर्तमान काळात जो जगायला शिकला त्यासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळ कधीही त्रासदायक असू शकत नाही, एवढा संदेश आज आम्हाला सांगतात. आणि अशीच साधना आहे, तीच साधना तुम्हाला तुमच्या साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकते, जे तुम्ही आज जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट अपेक्षा करताय. आज आम्हाला सर्वांना आनंद पाहिजे सर, आणि काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. आणि आनंद आणि आरोग्य हा वर्तमान काळात आहे, तो भूतकाळातही कधी नव्हता आणि भविष्य काळातही कधी असणार नाही. धन्यवाद.